नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एका मोठ्या पाण्याच्या डॅमच्या जवळ आता आशू आणि शिवा आलेले असतात आणि दोघेही त्या पाण्याच्या काठावरती येत. आता शिवा त्या पाण्याकडे बघते आणि म्हणते की सगळे आपल्यासोबत असते तर किती छान वाटलं असतं, नाही का रे आशू? त्यानंतर आशू म्हणतो, बरोबर आहे, पण शिवा मी तुला सकाळी देखील एक गोष्ट विचारली होती आणि आत्ता देखील एक विचारतोय. शिवा म्हणते, काय? तेव्हा आता आशू म्हणतो की मला एक सांग की तू खुश आहेस ना शिवा? शिवा म्हणते, काय बोलतोयस आशू? शिवा म्हणते की खरं तर माझ्या मनात एक विचार चाललेला आहे आणि तो विचार म्हणजे त्याचं काय आहे ना, सगळेजण आता छान एकत्र आलेत आणि तेव्हा पुन्हा आपल्यामध्ये काही भांडणं व्हायला नको, म्हणजे त्यांच्यामध्ये काही भांडणं व्हायला नको. तर आशू म्हणतो की शिवा तू त्याची कशाला काळजी करतेस? आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की चल मग. तर शिवा थांबते. त्यानंतर आता शिवा म्हणते, थांब ना आशू, तुला असं पाण्यावरून दगड फेकता येतो का? तर आशू म्हणतो की म्हणजे? शिवा म्हणते की असा पाण्यावरून दगड फेकायचा आणि तो पाण्यावर तरंगत पुढे गेला पाहिजे. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते, थांब मी तुला करून दाखवते. आणि पटकन शिवा एक दगड उचलते आणि ते पाण्यावरती फेकते आणि तो दगड आता पाण्यावरती तरंगत आता पुढे जातो. शिवा हसतच म्हणते, बघितलं का आशू? आणि ते सगळं बघताच आता आशू म्हणतो की कसा गेला तो? आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की चल मी तुला शिकवते. आणि शिवा आता एक दगड पाण्यात मारतो तर तो दगड डायरेक्टली खाली जातो. त्यानंतर आता शिवा म्हणते की असं नाही, आणि दगडसुद्धा असा पातळ चपटा दगड घ्यायचा आणि हा असा दगड घेतला की मग तो असा फेकायचा. पकड हा दगड असे म्हणत शिवा तो दगड आता आशूकडे देते. आणि आता शिवा आशूचा हात धरून त्याला ॲक्टिंग करून दाखवू लागते. तर पटकन आशू आता शिवाच्या गळ्यात हात टाकतो. शिवा म्हणते, आशू काय करतोयस तू? हसतच शिवा म्हणते की अरे आशू, मी सांगितलं तसं कर ना. पटकन आशू आता शिवाला आपल्या जवळ ओढतो आणि म्हणतो की ती हीच शिवा आहे जी शिवा मला खूप आवडते आणि आयुष्यभर या शिवाच्या पाठीमागे मी राहणार आहे असे आशू शिवाला बोलतो. आणि त्यानंतर आता आशू हा पुन्हा पाण्यावरून दगड मारतो तर आशूला परफेक्ट जमलेलं असतं आणि शिवा हसू लागते. शिवा म्हणते चल आता. आणि त्यानंतर आता पटकन आता त्या पाण्याच्या जवळ आशूने आता शिवाचा एक स्केच काढलेलं असतं आणि ते स्केच बघता जाता शिवा खूप खुश होते. आणि आता शिवा म्हणते, आशू हे काय आहे? तर आशू म्हणतो सरप्राईज. आणि आता आशूने त्या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल सगळं काही अरेंजमेंट केलेलं असतं. पटकन शिवाचा हात धरून आशू आता शिवाला खुर्चीवर बसवतो आणि त्यानंतर प्रेमाने दोघेही आता ज्यूस पीत आता त्या पाण्याकडे एकटक नजरेने बघू लागतात. आणि प्रेमाने आता आशूने वडापाव आणलेला असतो तर तो शिवाला त्याच्या हाताने खाऊ घालतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने शिवा ही आशूच्या मिठीत येते. आशू म्हणतो की आवडला का तुला? तर शिवा म्हणते की एकदम. आणि तेवढ्यात आता शिवा आशूला भानावर येत म्हणते की आशू, अरे आपण तर इथेच अटकलोय, तिकडे सगळेजण आपली वाट बघत असतील, चल चल. आणि आता शिवा म्हणते की त्या पाण्याच्या पलीकडे आपण कशी जाणार आणि वाट सुद्धा आपल्याला माहिती नाहीये आशू. आणि इकडे आता सगळेजण आता रिसॉर्टमध्ये भरपूर मजा करत असतात आणि लक्ष्मण, संपदा सगळेजण आता मस्त गप्पा मारून वेळ घालवत असतात. माई आजी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, सीताई बघितलं का, सगळेजण अगदी खुश आहेत आणि कशी मस्ती करतायत. सीताई म्हणते की खरंय, आपण सुद्धा 2 दिवस किती खेळलोय आणि काय काय केलंय, त्यामुळे आता शांत बसून थोडं बरं वाटतंय. उर्मिला म्हणते, ताई 2 दिवस कसे गेले ना ते कळलंच नाही, पण खूप मजा आली बरं का. हसतच आता खुश होऊन सीताई म्हणते की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेजण एक झालो आहोत. माई आजी म्हणते, सीताई एक सांगू का, हे सगळं ना आपल्या पोरांमुळे जमलंय. आणि पटकन आता वंदना म्हणते, खरं आहे, कुणाची नजर लागायला नको आता. इकडे आता शिवाला खूप टेन्शन आलेलं असतं. शिवा विचार करते की काय झालं आणि आपण कुठे अटकलो. तेवढ्यात आशू समोर येताच आता शिवा म्हणते की आशू, अरे तिकडे सगळेजण आपली वाट बघत असतील आणि इकडे आपण अटकलोय, आता काय करायचं? तर आता आशू म्हणतो इथेच थांबूयात. तर शिवा म्हणते, काय आशू, काय बोलतोयस तू? आणि यावेळेस तुला थट्टा मस्करी सुचते का? आणि आता आशू म्हणतो की मी चौकशी केली तिकडे, पण त्यानंतर आता मला कळलं की आपल्याला चालत जावं लागणार. ते ऐकताच आता शिवा म्हणते की आपण बोटीने आलोय ना, मग चालत कसे जाणार आता आशू? आणि त्याच वेळेस इकडे आता कीर्ती आणि दिव्याने एक भयानक प्लान केलेला असतो. आणि त्यानंतर आता दिव्या सगळेजण त्या रिसॉर्टमध्ये बसलेले असताना आता एकदम उर्मिलाच्या समोर येते आणि पटकन पाय सटकण्याचे नाटक करून दिव्या ही जोराने पोटावर पडते. आणि त्या क्षणी आता सगळेजण दिव्याकडे धाव घेतात. तर दिव्या आता खूप रडत, तिला खूप त्रास होत असल्याचे पोट दाबून सगळ्यांना दाखवत असते. तेवढ्यात सगळेजण आता दिव्याकडे धाव घेऊन चंदन आता दिव्याला
दिव्याला उचलतो। इकडे आता आशू आणि शिवा रस्त्याने आता वाट शोधत शोधत पुन्हा येत असतात आणि इकडे आता पटकन शिवा पाठीमागे थांबते तर आशू म्हणतो, शिवा काय झालं? तर विचार करत शिवा म्हणते की खरंच आशू माझं देखील चुकलं, तेव्हा सॉरी बरं का? तर आशू म्हणतो की तसं नाही शिवा, खरं तर माझं चुकलं। आशू म्हणतो की शिवा आपल्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल पण स्वतःकडे लक्ष दे। आणि आशू म्हणतो की किती दिवस असे तू सगळ्यांची काळजी करत बसणार आहेस? काही गोष्टी तू वेळेवर सोडून दे, मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस, असे आता आशू शिवाला सांगतो। आशू म्हणतो की शिवा मी असताना तुला काहीच होऊ देणार नाही, तू कशाचीच काळजी करू नकोस। आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की थँक्यू आशू, कारण तू पुन्हा मला माझीच ओळख करून दिलीस। आणि त्यानंतर आता पुन्हा शिवा आणि आशू पुलावरती येतात। पुलावरती आल्याबरोबर आता पटकन आता शिवा म्हणते की खरंच तू मला माझी ओळख करून दिलीस। आणि लगेच आता आशू म्हणतो चल, तर शिवा म्हणते थांब, शिवानी देवीचा प्रसाद कोण घेणार? तर पटकन आशू आता हात जोडतो आणि म्हणतो की देवी मा दे प्रसाद। तर शिवा खूप खुश होते आणि त्यानंतर आता पटकन आशू आता शिवाचा किस घेतो। त्यानंतर आता आशू म्हणतो की अगं मला खूप भूक लागली, मला कळलंच नाही। तर आता आशूकडे बघत आता शिवा म्हणते इथे थोडंच काही मिळणार आहे का, चल आपण पुढे बघू, असे म्हणत आता शिवा आणि आशू पुढे जाऊ लागतात। आणि आता जंगलाच्या दिशेने चालत असताना आशू आणि शिवाला एक वाटसरू दिसतो। तो वाटसरू दिसता क्षणी दोघेही त्याच्याकडे येतात आणि त्या म्हाताऱ्याला म्हणतात की हे बघा आम्ही ना येता येता वाट चुकलो आणि इथे ना खाली स्क्विरल रिसॉर्ट आहे, तुम्हाला माहिती आहे का ते? शिवा म्हणते की तुमच्याकडे काही खायला आहे का? तो वाटसरू म्हणतो भाकरी आणि चटणी आहे, तुम्हाला चालेल का? आणि पटकन तो वाटसरू म्हणतो बसा बसा। तर दोघेही खाली बसतात आणि वाटसरू त्यांना त्याच्याकडची भाकरी आणि चटणी देतो आणि आता भाकरी आणि चटणी खाऊ लागताच आशू विचारतो की ते स्क्विरल केज रिसॉर्ट किती लांब आहे? तो वाटसरू म्हणतो फार दूर नाही आहे, तुम्ही चालत जर गेला ना फार तर फार 20-30 मिनिटे लागतील। आणि त्यानंतर आता दोघेही भाकरी आणि चटणी खाताच वाटसरू त्यांना पाणी प्यायला देतो। आणि इकडे आता पटकन चंदन हा दिव्याला उचलून आता बेडरूममध्ये आणतो आणि डॉक्टरसुद्धा कीर्तीने आणि सुहासने तिथे अरेंज केलेले असतात। त्या क्षणी आता सुहास आणि कीर्ती डॉक्टरला म्हणतात की यांना चेक करा। तर आता चंदन म्हणतो डॉक्टर कुठे? तर कीर्ती म्हणते हे काय डॉक्टर? आणि सुहास आता बळजबरीने चंदनला बाहेर घेऊन जातो। चंदन म्हणतो नाही नाही मला कीर्तीजवळ थांबायचे, पण आता सुहास चंदनला बाहेर आणतो। कीर्ती आता डॉक्टरजवळच असते। इकडे आता चंदन हा सुहासच्या जवळ येऊन मोठमोठ्याने रडू लागतो। रडतच आता चंदन सुहासला म्हणतो आता कुठेतरी ठीक व्हायला लागलं होतं पण हे काय होऊन बसलं? आणि रडतच चंदन म्हणतो दिव्या खूप खुश होती, माझ्या बाळाला जर काही झालं ना तर मी तिला काय उत्तर देऊ? आणि चंदन रडतच म्हणतो की दिव्याला तर जर काही झालं तर मी कसा जगू? आणि त्यानंतर आता पटकन डॉक्टर बाहेर येतात। तर आता चंदन डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर दिव्या कशी आहे? तर आता डॉक्टर म्हणतात दिव्या बरी आहे। त्यानंतर आता चंदन म्हणतो माझं बाळ? तर डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी आणि खाली मान घालून आता डॉक्टर निघून जातात। आणि तेवढ्यात आता चंदन ओरडतो डॉक्टर प्लीज टेल मी। चंदन आता सुहासकडे जातो आणि म्हणतो की सुहास डॉक्टर काय बोलतायत? आणि तेवढ्यात आता कीर्ती बाहेर येते। चंदन म्हणतो कीर्ती काय झालं? तर रडण्याचे नाटक करत कीर्ती म्हणते की सॉरी चंदन आपण बाळाला नाही वाचू शकलो आणि मिसकॅरेज झालं। ते ऐकून चंदनला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता चंदन हा पळत पळतच बेडरूममध्ये जाऊ लागतो। बेडरूमचा दरवाजा उघडताच आता समोर चंदन दिव्याला बघतो। तर आता दिव्याने पोटाला हात लावलेला असतो आणि चंदनला सगळ्यात मोठा धक्का बसून फक्त चंदन एकटक नजरेने दिव्याकडे बघत हळूहळू एक एक पाऊल उचलत पुढे येत असतो। आणि चंदन आता दिव्या शेजारी बसून मोठमोठ्याने रडू लागतो। तर दिव्यासुद्धा रडू लागते आणि म्हणते आपलं बाळ। तर कीर्ती आणि सुहास दरवाजातून ते सगळं बघत असतात आणि त्यानंतर आता कीर्ती आणि सुहास दोघेही एकमेकांकडे बघत हसू लागतात। तर इकडे चंदनला सगळ्यात मोठा धक्का बसून मोठमोठ्याने चंदन रडत असतो। तर आता आशू आणि शिवा रिसॉर्टमध्ये येताच आता कीर्तीचे मिसकॅरेज झाल्याचे सत्य आशू आणि शिवासमोर येऊन आता कीर्ती आणि दिव्याचा प्लान आता आशू आणि शिवा कसे समोर आणतात आणि दिव्या ही प्रेग्नंट नव्हतीच हे सत्य समोर आणून चंदन आता दिव्याला कोणती भयानक शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।